19 ट्रान्सफर त्याच्यानंतर आपण त्या काय थांबवलं नाही, त्यामध्येच ट्रान्सफर झाल्या होत्या. ते साहेब ते दोन ट्रान्सफर होते. आता ही ट्रान्सफर ज्या होणार ना, आमचं रोटेशन प्रत्येकी 4 महिन्यावर त्याच्या अनुषंगाने उद्या म्हणजे 1 तारखेला होणार. तर आता यांनी 2 दिवस आपल्याशी भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये सिनियरिटी प्रमाणे आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि ज्या तुम्ही आता आमच्या कार्यकारिणीमधल्याची जी बदली आपण करताय ताबडतोब रद्द करावी ही आपल्याला विनंती करण्यासाठी आणि आपण पहिलं तर मला कंप्लीट करू द्या. आपल्याला मी सध्या नवीन आहे याच्यामध्ये. मी आपल्याला गुलाब घेऊन येणार होतो, मला ते बुके मिळालं नाही. मी आपल्याला 2 बुके देणार आहे, एक गुलाबाचं बुके देणार आणि एक निवडुंगाचं झाड देणार. आता ते तुमच्यावरती आहे की तुम्ही गुलाब स्वीकारायचे की निवडून कालपर्यंत असा टेम्पो आहे ना तसंच चालणार. तसं फक्त काय माझं काय म्हणणं आहे की संघर्ष आम्हाला शिवसेनेला नवीन नाही आणि मला असं वाटतं की आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता जे योग्य आहे ते निर्णय घेऊ. पण विनाकारण कोणाला तरी ट्रान्सफर द्यायचे किंवा कोणाच्या तरी ड्युटी हटवायच्या असं करू नका. कोण जर आपल्याला सांगत असेल तर शेवटी मराठी माणूस आता आणि आपण सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. मी असं म्हणत नाही की फक्त आमच्याच युनियनची कामं, पण प्रत्येकाला हा त्याची चर्चा जर डायरेक्ट करता येत नसेल तर युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आधी आपण चर्चा केली, त्यांना आधी सांगितलं, त्यांना किती विश्वासात घेतलं तर त्याच्यातनं मार्ग निश्चितपणे निघू शकतो. पण तुम्ही जर डायरेक्टली जर असं ठरवलं की मला ही पद्धतीने करायचं आहे तर त्याचा विरोध होणार. आम्हाला एक चर्चा करण्याची एक संधी द्या की बाबा त्यांना आधी सांगा की असं असं आहे, त्याच्यात काय आहे तुमचं. एकदा का तुम्ही डिक्लेअर केलं तर आम्हालाही वाटत नाही की परत तुम्हाला ते रिवाईजमध्ये घ्यावं लागतं. त्याची विनंती आहे की आपण याच्यावर पुनर्विचार करावा आणि आता जो तातडीने आपण निर्णय घेतलेला आहे तो आपण बदलावा. काही जे ठराविक आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगतील. आता आपल्याला किती वर्ष बाकी आहेत? 1.5 वर्ष. 1.5 वर्षात अशी काहीतरी चांगली कामं करा चांगली लक्षात राहतील. मला तेच वाटतं. आणि पहिली भेट मला असं वाटलं होतं की आम्ही आपला सत्कार करावा की जेणेकरून माझ्या जे कमिटीचे मेंबर्स आहेत किंवा माझ्या जे युनियनचे सर्व जे माझे कार्यकारिणी आहेत त्याच्यावर कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे. आता मी काही ठिकाणी ऐकलं की त्यांच्या ट्रान्सफर करायचे आहेत, विक्रोळीला ज्याला ट्रान्सफर पाहिजे त्याची ट्रान्सफर होत नाही. बाकीच्या कार्यकारिणीत त्यांचे जे युनियन आहेत त्यांच्या ट्रान्सफर झाल्या, पण जो आमचा सिनियर आहे इकडचा जो मेंबर आहे त्याला तिथेच ठेवलाय. तो मागतोय त्याला मिळत नाही. हा मला तो मागतोय तिथे, गेल्या 25 वर्षापासून तिथे काम करतोय, पण त्याला विचार झाला पाहिजे. तुम्ही बोलता ते मी कसं आहे की त्याच्या सिनियरिटी काही आता मी असं ऐकलं की काही लाईट